फर्स्ट ऑफ ऑल माझ्या ब्लॉग्सला एवढं प्रेम दिल्याबद्दल खूप 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 आभार महाराष्ट्र. आणि खूप सारे प्रश्न आलेत, तुमचे डीएम्स आलेत. काय काय विचारलंय तुम्ही, एवढं काय विचारलंय. तर मला वाटलं की अजून एक ब्लॉग बिग बॉसचं काहीतरी इंटरेस्टिंग बनवतो. तर खूप सारे प्रश्न आहेत की बिग बॉस बायस्ड आहे की नाही, स्क्रिप्टेड आहे की नाही. स्क्रिप्टेड आहे की नाही हे खूप विचारतात लोक. तुमचं नातं कसं होतं, घराच्या आत काय चालतं, तुम्ही स्वतः जेवण बनवता का, स्वतः क्लीन करता का, स्वतःच सगळं करता का, आणि काय असतं आत तुम्हाला सांगितलं जातं का की कोणच दिसत नाही, कोणच भेटत नाही 100 दिवसात, तुम्ही तसंच असता. बिग बॉसच्या घरात जसं दाखवलं जातं तसंच तेच सत्य आहे का. आणि माझी नाते, टोली बरोबर माझी नाती, काट्याबरोबर माझी दुश्मनी, माझ्या सर्वात जवळची नाती रुचिता जामदार, तिच्याबद्दल खूप प्रश्न येतात. तर तिच्याबद्दल खरं तर सर्वात जास्त प्रश्न येतात. तर मी असं ठरवलंय की मला का विचारताय, तिलाच विचारा ना. तर प्रस्तुत आहे तुमच्या समोर कोल्हापूरची तिखी मिरची, बिग बॉसची दमदार सदस्य आणि माझ्या सगळ्यात जवळची रुचिता जामदार. पण एवढं भाषण, एवढं प्रचार, एवढं लेक्चर, अर्धा एपिसोड तर इथेच संपला. एवढं नसतं करायचं रे. हो, एवढं डोकं तू बिग बॉसच्या घराच्या आत लावलं असतंस ना तर फिनाले पर्यंत टिकली असतीस. काय फायदा झाला तुमचं एवढं टिकून, बाहेरून काम मीच करते. ते खरंय. म्हणजे सगळ्यात जास्त काम बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यानंतर रुचिताच करते. ती 56 दिवसामध्ये बाहेर आली, पण 2 म्युझिक व्हिडिओज केली आहे तिने. एक तर सुपर, म्हणजे दोन्ही सेट आहे, पण एक तर ट्रेंड करतीये. काय रस प्यायला या, काय रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये म्हणलं माय, ते खूप ट्रेंडिंग आहे. तर काय चाललंय बिग बॉसच्या नंतर बाहेर आल्यावर, कामाचं कसं चाललंय आणि आयुष्य कसं चाललंय? आता थोडं स्टेबल झालंय. नाहीतर तू आत होतास, तुम्ही सगळेच आत होते. एक तर मला खूप फोमो होत होता आणि मलाच एक्सपेक्टेड नव्हतं की 56 दिवसातून बाहेर जाईल मी. आणि तुम्हाला बघून ऑफकोर्स वाईट वाटत होतं, म्हणून मी एपिसोडच बघत नव्हते. अच्छा. पण जे काय सगळं इतकं ट्रोलिंग, हे जे काय झालं त्याच्यानंतर मी खरंच मेंटली खूप हल्ले होते. पण त्या फेज मध्ये प्राजक्ताताई, सचिन दादा होते, बाकीचे को कंटेस्टंट होते आणि मी वाट बघत होते की तुम्ही कधी बाहेर येताय, म्हणजे जिंकूनच ऑफकोर्स. पण ठीक आहे, तसं नाही झालं. छान खेळलायस. मला माहितीये मी छान खेळलोय. लोक खूप बोलतात की मी छान खेळलोय. मला ऍक्च्युली नाही माहित. मी जसा होतो तसाच खेळलोय, दमदार, बेभाग, तोंडावर. पण काहीतरी केलंच असणार, कारण एवढं प्रेम भेटतंय. मला एक सांग, खूप प्रश्न विचारले जातात आणि सगळ्यात जे जास्त विचारलं जातं ते की बिग बॉस हा शो बायस्ड आहे का, बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड आहे का. तर याच्याबद्दल तू सांग त्यांना. बिग बॉस हा शो स्क्रिप्टेड नाहीये आणि बाकीच्या शोज मध्ये थोडंफार तुम्हाला प्रॉम्प्ट करतात वगैरे, पण बिग बॉस मध्ये काहीच नाही, काही स्क्रिप्ट नसते, आम्हाला डायलॉग्स नसतात दिलेले. सगळं आपल्याला असं असतं की एका जागेत तुम्हाला सोडलंय जनावरांसारखं, आता काय करायचं ते तुमच्यावरती डिपेंड आहे. जनावरांसारखं हे ऐकून खूप बरं वाटलं. जनावरांसारखं सोडलेलं होतं आम्हाला. आणि जनावरच होतो आपण, म्हणजे कधी कोणी कोणावर ओरडताय, भांडताय, काय काय करताय, जनावरांसारखं चालू कोणी होतं. कोणावर नाही ओरडत. कधी रुचिता लोकांवर ओरडते, कधी रुचिता लोकांवर थुकतीये. रुचिता हॅलो हॅलो, तुझ्या नाही गेल्यामुळे शांत बस. ते रुचिताचं चाललेलं. आम्ही सगळे ते घाबरून येतात मला. रुचिताच्या ज्या जंगलाची अशी काहीतरी एक अशी वाघीण होती आणि आम्ही सगळे असे चुहे. बेचारे, चुहे नाही, चुहे कुठे असतात जंगलात. आम्ही सगळे असे माकड, हरण, असे सगळे बिचारे आम्ही असतो. पण मी एवढं सांगतो की बिग बॉस स्क्रिप्टेड शो नाही आहे, एक रियालिटी शो आहे. आणि जसं तुम्ही बघता तसंच होतं. 100 दिवसामध्ये आम्हाला कुणालाही भेटायला देत नाही. आम्ही फक्त त्या घरात टॉयलेट्स क्लीन करतो. मी स्वतः 65 डेज, 100हून 65 डेज मी टॉयलेट क्लीन केलेत. मला जेवण बनवता येत नाही. रुचिता साफसफाई केली, दीपालीने किचन सांभाळलंय, तन्वीने किचन केलंय, अनुश्रीने केलंय, राखीने केलंय. राखीने सगळ्यात जास्त केलंय. सगळं काम आम्हीच करतो. बायस्ड, स्क्रिप्टेड अजिबात नाही. पण कंटेस्टंट करतात स्क्रिप्टिंग. हो. कारण की त्यांची एक ते बाहेरनच एक त्यांचा वेगळा एक रंग, रूप, ढंग सगळंच बनवून येतात, प्लॅन करून येतात. काही काही कंटेस्टंट असे असतात की सगळ्या सीझन्स सगळं घोटून येतात, ठरवून येतात आणि मग फेक करतात. एक कॅरेक्टर पकडून वागतात.
तसे पण कंटेस्टंट्स आहेत आणि मग डिसाईड पण करतात कधी कधी माईकला पकडून की आपण हे करूया ते करूया. आणि मी मेकर्सचं कौतुक करीन की जेव्हा राखीने हे केलं तेव्हा दाखवलं गेलं. लोक राखींनी प्राजक्ता बरोबर किंवा संकेत बरोबर जेव्हा हे केलं ते दाखवलं गेलं. कारण मेकर्सला पण पाहिजे की हा शो रिअल राहावं, जेवढं चांगलं जसं फॉर्मॅट आहे तसंच राहावं. पण आय थिंक राखीचं ते ऑन कॅमेरा झालं होतं. काही कंटेस्टंट असतात की माईक काढून वॉशरूम मध्ये जाऊन चेंजिंगच्या बहाने हे सगळं प्लॅन प्लॉट करतात की भांडूयात, मग परत एकत्र येऊयात, मग परत भांडूयात. मला नावं कोणाचीच नाही घ्यायची, पण होतं हे भरपूर होतं. पण जे करतात ते कॉन्टेस्टंट स्वतःहून करतात. शो नसतो. बिग बॉसच्या मेकर्स किंवा बिग बॉस हे करत नाही, म्हणून हे स्क्रिप्टेड शो नाही. बायस्ड आहे की नाही ते माहित नाही, कारण बाहेर आल्यावर खूप सारं असं अशा गोष्टी समोर येत आहेत की ते असं होतं, हे दाखवलं गेलं नाही, ते दाखवलं गेलं नाही. एडिटिंग तर मेकर्सच्या हातातच आहे, तर त्यांना कुणाला पुढे घेऊन जायचं आहे, कोणाला जिंकवायचं आहे, आम्हाला काहीच माहित नाही. वी ट्रस्ट द प्रोसेस. मेकर्सने आम्हाला बोलवलं असतं. मला स्वतःला, मी स्वतःच सांगू शकतो, मेकर्सने मला बोलवलंय, मेकर्सने मला शो दिलाय, मेकर्सने मला फेमस केलंय, अँड आय विल ऑलवेज बी थँकफुल टू अँडमॉल अँड कलर्स. पण बायस्ड आहे की नाही ते लोकांनी ठरवावं ना. जे लोकांचे फेवरेट्स आहेत ते पुढे गेले नाही किंवा ते लवकर बाहेर पडले किंवा कोण विनर झालं, काय झालं, ते लोकांनी ठरवावं. बायस्ड आहे की नाही आम्ही ठरवू शकत नाही. आम्ही फक्त प्रोसेसला ट्रस्ट करतो आणि आत राहतो. तर हे झालं सगळं की बायस्ड आहे की नाही, स्क्रिप्टेड आहे की नाही, काम तुम्ही कसं करता, काय 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 करता. तर सगळं काही रिअल आहे, कारण हा एक रियालिटी शो आहे. मला एक सांग, तुला हा सोफा बघून काय आठवतंय का? हो यार, खूप नॉस्टॅल्जिक आहे. आम्ही ऍक्च्युली ठरवलं नव्हतं आणि म्हणजे आमच्या नशिबातच असं काहीतरी सोफा आहे. आणि हे सोफा बघून मला टोळीवाड्याचं माझं ते आसन, आमचं ते सोफा जिथे आम्ही बसायचो, तिथे गप्पा गोष्टी करायचो, आमचं छोटं घर, एक बिग बॉसच्या घरात आम्ही एक टोळीवाडा बनवलेला. तिथेच स्ट्रॅटेजी बनवायची, तिथेच डोकं लावायचं, तिथे भांडायचो, तिथेच रडायचो. त्या टोळीवाड्यात एक सोफा होता, एकदम असाच होता. आणि तुला असं वाटत नाहीये का की तो आय थिंक ना तो एरियाच आपल्यासाठी असा रिझर्व झाला होता, कोणीच तिथे यायचं नाही टोळीतले मेंबर सोडून. कोणाची हिंमत नव्हती तिथे यायची, कारण तिथे वाघ बसायचे. तर ते वाघांचं एक डेन असतं ना, तसं डेन होतं. तिथून वाघ बसायचे, आराम करायचे, प्लॅन करायचे आणि मग तिथून वाघ बाहेर निघायचे आणि सगळ्यांची वाट लावायची. तशी होती आमची टोळी. खूप आठवणी आहेत, खूप आठवण येते सगळ्यांची. त्यांच्याशी बोलूया आपण आज, पण थोडं नंतर. आधी काहीतरी गमतीशीर करूया, काहीतरी डिफरंट करूया. हे विशाल आणि रुचिता पहिल्यांदा एकमेकांसमोर बसलेत. पहिल्यांदा आम्ही बिग बॉसच्या नंतर, आफ्टर बिग बॉस पहिल्यांदा असं बिग बॉस मध्ये 24 तास ते हदचा ऍड बघता तुम्ही, यू अँड आय, एक मुलगा चालतो आणि त्याच्या मागे एक पप्पी असतं. तसं मी आणि रुचिता, तुम्ही चालायचो आणि रुचिता माझ्या मागे. हा, मी पप्पी होतो. ओके, तसं चालायचं. आमच्या खूप मस्ती केली. पण बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर आम्ही हार्डलीच भेटलोय. दीपालीच्या बर्थडेला भेटलेलो आणि तिथे पण मी एका क्षणासाठी तिला भॉ काहीतरी केलं आणि तिचं, जसं मी नेहमी तिचं ताण खेचतो तसं केलं नाही, ते व्हायरल झालं. आणि मग तुमचे एवढे सारे मेसेज आले आणि मला वाटलं की रुचितानी मी भेटावंच. पण आता रुचितानी मी भेटलो तर काहीतरी नवीन व्हायला पाहिजे, काहीतरी गमतीशीर व्हायला पाहिजे, काहीतरी असे धमाका व्हायला पाहिजे. तर चला एक धमाका करतोय. हिला माहितच नाही, खरं सांगतो, हिला काय होणार आहे ते माहित नाही. पण आपण असं करूया की आपण एकमेकांना एक डेअर देऊया. डेअर. ओके, तुला जे पाहिजे ते माझ्याशी तू करू शकतेस आणि मी जे पाहिजे ते तुला सांगणार ते तू कर. मी आधी देणार. ठीक आहे, तू आधी दे. ही अशीच आहे. म्हणून तू 56 दिवसात घराच्या बाहेर निघालीस. जर ऐकलं असतं माझं तर फिनालेपर्यंत राहिली असती. ऐकलं म्हणून बाहेर निघाली. चल, तुझं डेअर दे मला. तुझं डेअर दे, मी करतो. तुला काहीतरी सोपं देत आहे, अवघड तुला जमेल नाही जमेल माहित नाही मला. माझ्या गाण्यावरती रस्त्याला म्हटलं मायवरती सचिन दादाच्या स्टाईलमध्ये डान्स करायचा. सचिन दादाच्या स्टाईलमध्ये? सचिन दादा माझे खूप फेवरेट आहे आणि मला खूप आवडतं आणि मी गाडीमध्ये ते गाणं ऐकतो. मजा येते मला. आणि ढटा जसं वाचतं ते माझ्या गाडीत, मला खूप मजा येते. तर मी ट्राय करतो. मी व्हिडिओज पण बघितले आणि सचिन दादा सारखे डान्स करण्याचं हिने डेअर दिले तर मी करणारच आणि मग माझं डेअर येणार आहे. ठीक आहे, बघूया, चला लाव. बबिता माझी रुचिता, बबिता माझी रुचिता, तुला मनात सांगायचं आहे, तुला मनात सांगायचं आहे.
रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय, शानू रस्त्याला ये म्हणलं माय, रस्त्याला ये म्हणलं माय. सचिन दादा तोंड का वरत माहित नाही. माझं डेअर झालं आहे. अरे पण मी तुला सचिन दादा सारखा डान्स करायला लावलं होतं, विशाल कोटियांसारखं नाही. ते मी मिक्स केलं दोघं. आता झालंय माझं डेअर झालंय, आता तुझं डेअर आहे. ओके, तर मी हिला असं काही देणार आहे ज्याची हिला कल्पनाच नाही. थोडं अवघड आहे कारण हिने मला जे दिलेलं ते खूप सिम्पल होतं, पण मी एवढं सिम्पल करणार नाही. ऐक ना, मी तू मला रिटर्न मध्ये सिम्पल द्यावं म्हणून मी तुला सिम्पल दिलं होतं. ते तुझं प्रॉब्लेम आहे. तू मला दिलंस, मी केलं. आता माझं डेअर, तुला करायचंय कर, नाही करायचं नाही कर. आणि मला पाहिजे की तू स्वतःच आयब्रो इथून शेप कर. भाई हे नव्हतं ना. हे नाही करू शकत. बिग बॉसच्या घरात तू मला बोललेलीस की तू कधीच केलं नाहीये हे, हो, माझी मम्मी जीव घेईल माझा. की तू कधीच केलंच नाहीयेस आणि ती निम्मी तुझं असं आहे. आणि मी खूप कमेंट्स बघतो, कोणी तुला बोलतो की कपालावर मिशी असलेली बाई ते टाकेशी काय ते टाकीशी नाही, कोची काम आहे. कोची कामे याकू. याको असं काहीतरी. तर मला एकदा तुला बिना आयब्रोजच्या मध्ये आयब्रोज काढलेलं बघायचं. मला माहितीये तुझ्यासाठी अवघड आहे, ऐक ना, हे खूप अवघड आहे. मी हे कधीच नाही गेलंय. म्हणूनच पाहिजे की करावं ना. की काय जे कधीच नाही केले तेच मास्टर माइंड विशालच्या गप्पा गोष्टीमध्ये होणार आहे. यार, नंतर मला बघवलं नाही जे काय झालं तर ते काय बघ, करू मी? खूप सिंपल आहे. तुला करायचं असेल तर करेल, मी फोर्स नाही करणार आहे. पण जर असं बघ की एकदा तुझं ते लुक लोकांना बघू दे. जर आवडलं तर ठेव, नाहीतर ते परत येणारच. घर की खेती आहे. अरे किती. जसे मिशी येतात, आम्ही काढतो आणि दाढी काढतो आणि मिशी आणि दाढी येतात, तसं ते परत येणार आहे. असं काय की नाही येणार. तू विचार कर. मला माहितीये तू शॉक मध्ये आहेस, मला माहितीये तुझ्यासाठी अवघड आहे, पण डिफिकल्ट गोष्टी करायच्या या लाईफ डेअर मध्ये. ऐकूनच मला घाम फुटलाय. हो, पण कर ना, मजा येईल. तू बिग बॉसच्या घरात मला बोललेलीस की तुझ्यासाठी मी काही करीन. हा माणूस असाच इमोशनल मला करून ना माझ्याकडनं काम करून घेतो. मास्टर माइंड खड्ड्यात जा ना please. करणारेच की नाही. ठीक आहे, आता काय, आता माझ्याकडे दुसरं ऑप्शन आहे का? मला खरंच नाही वाटलेलं की ही हो बोलेल, पण आता मला कळतंय की लोक मला मास्टर माइंड का बोलतात. त्याच्यात क्रेडिट माझं आहे. हॅलो, पण ऐकते मी म्हणून. ओके, थँक्यू सो मच. खरं नाही वाटलेलं. पहिल्यांदा तुम्ही रुचिता जामदारला म्हणजे नॉर्मल आयब्रोज, नॉर्मल नाही म्हणजे कसं काय डिस्क्राईब करू अरे त्याला. हे युनिब्रो आहे, मग आता आयब्रो मध्ये बघा. हा, युनिब्रो चेंज होऊन आयब्रो मध्ये बघाल. मी खूप एक्साइटेड आहे, मला पण बघायचंय. तर पट्टाफट ते करूया आणि रुचिताला आयब्रो मध्ये बघूया. आजपर्यंत तुम्ही तिला युनिब्रो मध्ये बघितलात, आज आयब्रो मध्ये बघाल पहिल्यांदा. आपला मास्टर माइंड विशाल. पहिल्यांदा रुचिताच्या आयुष्यात पहिल्यांदा बिल्डअप देतोय थोडं. पहिल्यांदा तिने आयब्रो शेप केलेत, युनिब्रो काढलंय आणि कोणीच पाहिलं नाहीये. मी पाहिलंय कारण ते होताना मी तिथे होतो. तिने नाही पाहिलंय. अरे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हाँ, कल सुबह निकलना है, लेकिन अभी तेरे को बहुत मजा आने वाला है. पहिल्यांदा सगळ्यांसाठी इथे मी रिव्हील करतोय एक नवीन रुचिता जामदार. क्या सीन है. क्या? पहिला दाखवूया. अरे यार, बस भगवान की कृपा से गंदी ना लगू. वो कृपा पहले कर दी है भगवान ने. किससे ज्यादा गंदी इससे ज्यादा गंदी नहीं लग सकती. खड्ड्यात जा. वो कृपा तुम पर पहले हो चुकी है. ये देख. टन टडन. मम्मी ने की शौक होने वाली है. यार, इंसानों जैसे तो लग रही हो, बट माझं ही होने करो. तू सांग कशी दिसतीये. चांगली दिसतीये. तू आधी सुंदर होती, आता अजून सुंदर दिसतीयस. शॉक नकोस, परत बघायचंय का. बघ आईला कसं उघडता रे तुम्ही. हा, हे बघ. अरे यार, तुम्हीच सांगा कशी दिसतीये.
ती आताही शॉक्ड आहे. तिने पहिल्यांदा हे केलंय, माझ्यासाठी केलंय आणि मी पण सांगितलं. खरंच याला ना मास्टर माइंड म्हणावं लागेल. म्हणजे हा कसाही माणसाला ना कन्व्हिन्स करतोच. घरातही तेच करायचा, इथंही तेच करतोय. मला खूप हसू येते. माझे घरचे एवढ्याची तुला हिचे घरचे मला आयब्रो हिचे काढले हिने, शिव्या सांगितलं मला. कोणी? हे असंच बिग बॉसच्या घरात पण होत होतं. करायचे स्वतः, बाहेर जायचे स्वतः आणि ब्लेम कोणावर? विशाल कोटेंवर. का विशालने सांगितलं? अरे आता पुढे जाऊया. मला खूप विचित्र वाटते. मी तुला असं कधी विचित्र नाही म्हणजे डिफरंट वाटतंय. खूप छान दिसतीयस, खरंच गोड दिसतीयस. ट्रस्ट मी, यू नॉट युज टू इट. हळूहळू तुला सवय होईल. आणि आता बेस्ट पार्ट आहे की लोक तुला काय काची मागे काय काची मागे नाही रे, कोची काम आहे. कोची कामे, कपालावर मिशी असलेली बाई ते बोलणार नाही. यक्कू बोलणार. उडल्यात आता. मुशा उडलेस. विशाल, माझा बर्थडे झालाय. अरे बर्थडे नाही, तू हे डेअर कम्प्लीट केलंयस आणि खरंच मला वाटलं नव्हतं की तू करणार हे तुझ्यासाठी माझ्याकडून. आणि खरंच खूप डेअरिंग वाटतं. तुझं डेअर तर मी केलं ते कोणीही करू शकतं, पण माझं डेअर जे तू केलंयस आत्ताही तू हे सिद्ध केलंयस की तू माझं ऐकतेस, जसं घरात ऐकत होती. परत लोक म्हणतील हे भाग. खूप बरं वाटलं आणि हे तुझ्यासाठी. थँक्यू. तर पुढे जाऊया. बिग बॉसच्या घरात ना खूप सारे असे गमतीशीर गोष्ट घडलेले जे दाखवले नाही गेले किंवा तुम्हाला माहित नाहीये. मला आठवतं नाही, खूप सारे गोष्ट नाही दाखवल्या. आपल्या क्यूट मोमेंट दाखवलेत नाही. एक म्हणजे रोज रात्री थकून दमून मी बेडवर झोपायचं. पूर्ण दिवस टास्क केलं, डोकं लावलं, मेहनत केलं, इंजरी झाली आणि मी झोपलोय. आता मला एकदम झोप येते आणि झोपलोय. आणि काय घडलं तिथे रोज घडायचं ते मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. हा मी झोपलो. ऐक ना, हा झोपलायस का? नाही, बोल. 10 मिनिटं बोलूयात. बोल. मला एक गोष्ट सांग ना. एक होता राजा, त्याची होती राणी. अरे ते नाही. आणि हे मग 10 मिनिटं नाही, हे 1.5 तास चालायचं. मी फक्त आणि मी जर असं डुलकी घेतली तर मला उठवायची. अरे ऐक ना. आणि पूर्ण दिवसात जे घडले तेच बोलायची माझ्याशी. म्हणजे सगळं घडलंय मला. सगळे झोपलेले असायचे, ओके. फक्त मी याला जागून ठेवलेलं असायचं. आता असं 15-20 दिवस झाले आणि मी डिसाईड केलं की आता मी बोलणार की हा झोपलोय. ती जेव्हा मला विचारेल की विशाल झोपलाय का, मी बोलणार की मी झोपलोय. आता नंतर काय झालं? ऐक ना. हा बोल. झोपलायस का? खूप एकदम गहरी नींद मध्ये आहे मी. मग उठ, माझ्याशी थोडा वेळ बोल. मला एक गोष्ट सांग ना. एक होता राजा, त्याची होती अरे ते नाही. असं ते कंटिन्यू झालंय. 56 दिवस माझ्या बरोबर हे टॉर्चर झालंय. एक मिनिट, मी गेल्यानंतर तुला कोणी असं बोलायला होतं का तुझ्याकडे? मग रडत होतास कोपऱ्यात जाऊन? नाही, पण बरं वाटत होतं रात्री झोपायला. तू गेल्यानंतर माझं एनर्जी बघितलीस का तू? कसं मी खेळलो. थोडं असं मजा आली. पण हे असं मला झोपायला देत नव्हती रुचिता जामदार आणि हे करत होती. आणि खूप साऱ्या गोष्टी घडल्या त्या घरात. तू पण सांग. जेवायचं. आता मला माहित नव्हतं की त्याला खरंच ते ऍसिड रिफ्लेक्स ना. ऍसिडिटी प्रॉब्लेम. मी जास्त तिखट खाऊ शकत नाही. आता हे मला नव्हतं माहिती, कारण की मी कोल्हापूरची. आमच्या इकडे तिखट म्हणजे नॉर्मल आहे. तिखट जर का कोणी खात नसेल तर ते ॲबनॉर्मल आहे. धुवा येतो कानातून. एवढं तिखट खातात बापरे. सागर दादा, रुचिता, सचिन दादा, कानात धुवा येतो माझा. मी बघत होतो तेव्हाच. आणि मी मुंबईचा आपण वरण भात जर खातो तर नॉर्मल खातो, म्हणजे तिखट नाही खात. लोक काय ते ठेचा घालून खायचे आणि मला एवढं ठेचा दिला एकदा तर मी असं त्याला माहितीच नव्हतं ठेचा काय आहे. त्यांनी भाजी म्हणून इतका मोठा ठेचाचा घास घेतला. मी म्हटलं ए बाबा थांब, बिग बॉसचे 100 दिवस काढायचे. आणि मला काय वाटायचं, बिचारा रोज फक्त प्रोटीन पीत बसलाय. त्या बॉडीचं काय व्हायचं? एवढी बिस्किटं घेऊन आली आहेत, जी टिकवायचे 100 दिवस. टास्क खेळायचं, टोळीला जिंकवायचंय. त्याच्यामुळे मी त्याला रोज बिचारायला तो जेवायचाच नाही म्हणून मी एक्स्ट्रा घेऊन जायचे आणि त्याला म्हणायचे ऐक ना खा. आणि तो खायचाच नाही. मग जबरदस्ती मी त्याला भरवायचे. मला बाहेर येऊन कळतंय की त्याला त्याचा त्रास व्हायचा म्हणून उलट करत होता. अरे एवढं पोट जलायचं माझं. एवढं गरम मसाला टाकून ते जेवण बनवायचे. अरे बापरे, ते मी कधीच विसरू शकत नाही. मी कसं. आणि ही बोलतीये तसंच घडायचं. ही बोलते म्हणून मी खायचो. आणि आम्ही एकमेकांचं नेहमी ऐकलंय त्या घरामध्ये आणि नेहमी ट्रस्ट होतो आमच्या एकमेकांवर. आणि
बरोबरच बसलेलो असायचो. पूर्ण टोळी गेली आणि त्यानंतर आम्ही दोघेच उरलो. अनुश्री होती पण अनुश्रीने पण टोळी सोडलेली. लोक ह्याच्यासाठी नाश्ता नाही बनवायचे, कारण की जो नाश्ता बनायचा तो ते खायचा नाही. परतलेला भात, काय अजून कसले कसले काय काय भाताचे वेगळे वेगळे पदार्थ इन्व्हेंट केले होते. मग आम्ही दही चोरायचो, लपून ठेवायचो, फळात लपून ठेवायचो. दुसऱ्या दिवशी तेच तो खायचा बिचारा दिवस रात्र. त्याला गरम मसाला सहन होत नाही. मला एक सांग, आपण लोक बाहेर गेली त्याबद्दल बोलतोय. मला नेहमी हे मुझे असे बताया गया, म्हणजे असं माझ्या डोक्यात टाकलं गेलं की टोळीचं प्रत्येक मेंबर माझ्यामुळे बाहेर गेलं. म्हणजे एक गेला, रोशन गेला किंवा अनुश्री गेली, राधा गेली, ते माझ्यामुळे गेले ते सगळे बाहेर. आणि मी त्यांना स्वतःच्या गेम साठी बाहेर केलं. तुला पण असं मला खूप लोकांनी सांगितलं. असं बाहेर एक हे होतं. मी अजून एपिसोड बघितलं नाही, मला माहित नाही. पण आपण सरळ विचारूया. म्हणजे मी तसाच आहे जसं बिग बॉसच्या घरात होतो, बेभान बिंदास, जे आहे तोंडावर आहे. आणि मी तुला विचारतो की तुला खरंच असं वाटलं की मी तुझं कापलं आणि तुला घराच्या बाहेर काढण्यात माझा हात होता? खरं सांग, जे आहे सांग. आय कॅन टेक व्हॉट एव्हर इट इज. आणि तू गेम बघितलेस, तू होतीस तेव्हा सगळे गेले. तर लोकांना, बाकी रोशन दादा असू दे किंवा राधा असू दे किंवा कोणीही असू दे, माझ्यामुळे गेले का? आणि मी स्वतःच्या गेम साठी त्यांना बाहेर काढलं का? काय घडलेलं त्या घरात? खरं सांग जे आहे ते. तुला खरंच ऐकायचं? हो या जे आहे ते सांग. तुझ्यामुळेच गेलो आम्ही बाहेर. नाही रे, नाही, जाऊ दे, रडू नकोस. खरं सांगते. नाही, मी बाहेर आल्यानंतर पण खूप मला जिथे जाईल तिथे विशालने तेरा काटा आहे, तू विशालच्या मुळे बाहेर आलीयस, तुम्हाला सगळ्यांचा वापर केलाय, हे ते ह्याव न ढ्याव, काय 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 काय. पण ऍक्च्युली मला नाही वाटत ते कुठेही खरं आहे. म्हणजे आतमध्ये पण लोक बोलायचे की रुचिता काही वाईट वागते, वाईट बोलते, विशाल तिला भरवतोय. मी काय बोलायचं ते विशाललाच कळायचं. अरे ही काय बोलायची, मला तिची भाषा, मला नॉर्मल मराठी कळते जी आम्ही मुंबईमध्ये बोलतो. हिचे ते शब्द मला कळायचेच नाही. एकदा सांग, मी रिपीट करतो ते तुझे शब्द सांग. टवळ्या. टावळ्या. तू असं का ठेवलं वापरतोय भांड? तू असंच भांडायची. टावळ्या. बोल. फदफद्या. फदफद्या. चिलपाट्या. चिलपाट्या. बस नाही वाटत. अजून आहे. वट्टाण्या. शेंगदाण्या. रताळ्या. हे सगळे शब्द ना, म्हणजे वट्टाणे, फुटाणे, शेंगदाणे हे ऐकले मी. पण ते असे शिवीसारखे देत होती ती. असं वाटत होते शेंगदाणा म्हणजे तेच शेंगदाणा आहे की काही वेगळं. तर तिची भाषा मलाच नाही कळायची. तर मी तिला काय समजवणार? बोल अजून बोल. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला तेच झालं होतं की तो आम्हाला जे काय सांगायचं उलट चांगलंच सांगायचं की हे नका करू, ते नका करू. पण आम्हाला म्हणजे मी आणि अनुश्री विथ टाइम सुधारली. मी पण सुधारण्याचा प्रयत्न करत होते. तोपर्यंत घरी जाऊन सुधारावं लागलं मला. ती गोष्ट वेगळी आहे. पण तो आम्हाला चांगलंच सांगायचा. आणि यूज केलाय किंवा हमारा कटा है किंवा त्याच्यामुळेच बाहेर गेलो हे कुठेच खरं नाहीये. मला सांग, उमेदवारी कितीदा तुम्हाला भेटली आणि मला? ट्रू. म्हणजे असं भरपूरदा झालंय की पहिले 8 आठवडे तर त्याचं असंच होतं की मला कॅप्टन्सी नकोय. मला तर नव्हतीच मिळत कारण की मी इतके पंगे घेत होते. पण टोळीमधून 2 नावं कन्फर्म असायची उमेदवारीला, रोशन दादा आणि अनुश्री. आणि इतका सपोर्ट केलाय त्याने. इव्हन पॉवर सॉरसवाला जेव्हा टास्क होता तेव्हा चान्स होता की विशालला किंवा मला दोघांमध्ये कोणाला तरी एकाला ती उमेदवारी मिळेल. तेव्हा सुद्धा त्यांनी रोशनला सांगितलं की मी वाचू शकतो पण ती नॉमिनेशनला खूप घाबरते, तिला उमेदवारी देऊन टाक. मला तिच्या चेहऱ्यावरती वो डर देखनाही नाहीये. त्यामुळे माहिती त्यांनी वेळोवेळी उमेदवारी मला दिली आहे किंवा टोळीच्या बाकीच्या मेंबर्सला पण दिली आणि त्यांनी खरंच जेन्युइनली आमच्यासाठी खूप केलंय. ते आता जे लोक बोलतायत मे बी जर का माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांनी फक्त ब्लेम शिफ्ट करण्याच्या नादात हे बोलले असतं की हा यार इसने मेरा काटा, इसने मेरा यूज किया आणि त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर गेले. पण मी पूर्ण जबाबदारी घेते माझ्या एलिमिनेशनचं की मी माझ्या ऍक्शन्समुळे बाहेर गेले. तो त्यांनी काही समजवलंय किंवा त्यांनी मला वापर केल्यामुळे मी घराच्या बाहेर गेले असं नाहीये. त्यांनी उलटा माझ्या चांगल्यासाठी गोष्टी केल्यात, त्या मला झेपल्या नाहीत किंवा जमल्या नाहीत म्हणून मी घराच्या बाहेर गेले. आणि त्याच्यानंतर पण तुम्ही गेल्यानंतर पण तसं झालंय. संकेत मला खूप आवडायचा, अजून आवडतो. पण मी त्याला बाहेर काढण्यात माझं म्हणजे मी का काढीन? मी संकेत माझा सपोर्टर होता, मी त्याला बाहेर का काढीन? मग त्याला असं का करीन? हा, मागे बोलणं हे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग केलंय मी. सगळे करतात त्या घरात, मी केलंय. म्हणूनच मला मास्टर माइंड हा टायटल दिलंय.
पण मी स्वतःचं नुकसान करून, स्वतःच्या टीमचं नुकसान करून, स्वतःच्या मित्रांचं नुकसान करण्याचं कधी नाही केलंय. मला तेच कळत नाही की लोक म्हणतात की एक इन्स्टन्स आहे ना, बघ ना, संकेत जेव्हा होता तेव्हा मी राकेशला जाऊन बोललेलो डॉमिनेशन टास्क मध्ये की संकेत आणि तू असला की मी संकेतला बाहेर काढीन, तुला ठेवीन. ते चुगलीत पण दाखवलं. आता चुगली तर फक्त विशालचीच दाखवायची ना, म्हणजे मी तर चुगलीचा हिरो होतो. सगळे चुगली करायचे त्या घरामध्ये, सगळेच, पण दाखवायचं विशालचं का माहित आहे, ते तुम्ही ठरवा ती का. पण चुगली नव्हती, ते कुठले तरी मधले पार्ट घेऊन दाखवायचं. हा, काहीतरी दाखवायचं आणि विशालला खाली पाडायचं. एनिवे सोडा. आता काय झालं की संकेतला मी सांगितलेलं, राकेशला सांगितलं की संकेत आणि तू असेल तर मी संकेतला बाहेर काढेन, कारण मला पाहिजे होतं की राकेश मला नॉमिनेट नाही करावं. ते गेम प्लॅन होतं. बोलण्यात आणि करण्यात खूप फरक असतो. त्याच्यानंतर जेव्हा नॉमिनेशन टास्क आला, माझ्याकडे चॉईस होतं संकेत आणि राकेश. मी राकेशला नॉमिनेट केलं. जे बोललो ते फक्त स्वतःला वाचवायसाठी, पण जेव्हा वेळ आली तेव्हा संकेतला वाचवलं आणि राकेशला नॉमिनेट केलं. ते तुमच्या समोर आहे एपिसोडमध्ये. मी तसाच खेळलोय. मी डोकं लावून बोलतो आणि मॅन्युप्युलेट करत होतो लोकांना, पण आपल्या स्वतः बरोबर जे होते त्यांचं कधीच विश्वास तोडलं नाही. आणि टोळी तर माझ्या इथे आहे आणि नेहमी राहील. टोळीची खूप आठवण येते आणि लोकांनी पण खूप बोलले की टोळी कधी एकत्र येतात, काय येतात, कधी येतात. टोळीचं असं आहे की एक असतो अमरावतीत, एक पुण्यात, एक कोल्हापूर आणि राधा पण मुंबई, पुण्याच्याच राधा. तर आम्ही भेटणार आहोत, लवकरच भेटणार आहोत आणि टोळीचं खूप दमदार मस्ती रियुनियन बघायला भेटेल. एक प्रश्न आहे जे माझ्या डोक्यात नेहमी होतं, मला विचारायचं होतं तुला. आपण भेटलो तेव्हाही नाही विचारलं मी तुला. आता टोळी आली, टोळीला सगळ्यांनी बघितलं. फिनालेच्या दिवशी मी जेव्हा बाहेर आलो, मला असं पाहिजे होतं की पूर्ण टोळी राहावी तिथे. मी स्टेजवरून पण टोळीबद्दल बोललो. सगळे होते, राधा होती, रोशन होता, अनुश्री होती, पण रुचिता नव्हती. फिनाले मध्ये रुचिता नव्हती. जेव्हा मी तिथे बसलेलो आणि टीव्हीवर सगळ्यांना आम्ही बघत होतो तेव्हाही मी तुला शोधत होतो, बाहेर आल्यावर पण मी शोधत होतो, पण तू नव्हतीस. आज प्रेक्षकांना सांग की तू फिनाले मध्ये का नव्हतीस. आता टू बी ऑनेस्ट, हा ऍक्च्युली मी शूटवर तर होतेच, पण खरं मेन कारण की मी शूटवर होते त्याचं हे होतं की मला बघ, विशाल बरोबर आणि विशालच्या गप्पा गोष्टीमध्ये खरं सांगायचं तू कधीच सांगितलं नाही. मी तुझ्या इंटरव्ह्यूज मध्ये बघितलं, तू शूटिंगचं बहाणा दिलंस, मी शूटिंगवर होते म्हणून. नाही, आज आपण खरं बोलूया, कारण मी प्रॉमिस केलंय की जे होणार ते खरं होणार, डंकेच्या चोटवर होणार, कारण मी तसाच आहे. तर तू पण तसंच उत्तर दे की तू फिनाले मध्ये का नव्हतीस. मला फिनालेला चॅनलनी बोलवलंच नव्हतं आणि हे मला खूप एंडला कळलं की आय थिंक मीच एकटी अशी आहे किंवा मी, सोनाली आणि दिव्या आम्ही असे की आम्हाला बोलवलेलं नाहीये फिनालेला. आणि जेन्युइनली एवढं वाईट वाटलं होतं कारण की मी शो साठी माझं सर्वस्व पणावर लावलं होतं आणि खूप मेहनत केली होती. खूप कशाचीही चिंता न करता फुल भिडत होतं सगळ्यांना. माझ्यासाठी इतकी मोठी संधी होती ती आणि मला असं होतं की ती संधी सोडायची नाही. काही जरी झालं तरी रुचिताचा आमदार कोण आहे, काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे, रुचिता दिसली पाहिजे. आणि त्याच्या नादात आय थिंक मी जीव लावून खेळले. ती अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी खूप मोठी होती. ते स्टेज एक स्वप्न म्हणून होतं, पण ते स्वप्न माझं आय थिंक तिथे संपलं जिथे मी स्वतःहून चॅनलला फोन केला होता की मी काहीतरी बहाणा शोधून त्यांना फोन करायचंय की मला कपड्यांसाठी ऑर्डर द्यायचे किंवा मला ड्रेस अरेंज करायचंय, तर काय करायचंय, कधी आहे फिनालेला, कधी आहे डेट. पण मला सांगण्यात आलं की अजून तरी काही फायनल नाही झालंय, कन्फर्म नाही झालंय, आम्ही तुम्हाला कळवत. पण मी बाकीच्या कंटेस्टंटच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, रोशन दादा, राधा, सगळ्यांना बोलवलं होतं. मला नव्हतं बोलवलं. मी रोज रडत होते. रोशन दादा कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होता. राधा मला साताऱ्याला घेऊन गेली होती इव्हेंटसाठी की तू नको चिंता करू, आम्ही आहोत तुझ्यासोबत. इव्हन मी इतकी रडायला टेकली होते कारण ज्या आठवड्यात मी गेले इव्हन आपल्या बॉन्डमध्ये खूप कॉम्प्लिकेशन झाले होते आणि मी खूप एक्सायटेड होते की मी फिनालेला गेल्यानंतर अनुश्री पण त्यापेक्षा जास्त विशालला भेटेल आणि परत एकदा तिथे क्लॅरिटी मिळाली असती की जे काय झालं ठीक आहे यार, काही फरक नाही पडत. आणि जेव्हा मला कळलं की मी हे एक्सपिरियन्स करायलाच नसणार आहे, मी माझ्या मित्रांना शेवटी त्या स्टेजवर त्या फिनालेला बघायलाच भेटणार नाहीये, जेन्युइनली इट फेल्ट लाईक सगळंच संपलंय किंवा हा प्रवास माझ्यासाठी इथेच संपलाय. आणि मला हे कळण्यात आलं की मला ह्याच्यामुळे नाही बोलवलंय कारण मी कोणाच्या तरी स्मोकिंग बद्दल इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते, जे की
मला कुठेतरी ते खटकलं, कारण की मी कोणाला डिग्रेडिंग वे मध्ये ते नव्हते बोलले. मी काय डिग्रेडिंग वे मध्ये ते बोलू, कारण जे होतं ते बोललीस तू, जे आणि होतं ते त्याचं सबूत मी पण आहे, जे आहे ते आहे. इलिगल, इट्स नॉट इलिगल. आणि भरपूर लोक करतात. मला तिला काय त्याच्यात खाली लेखायचं नव्हतं. जी रियालिटी होती, जो तो शब्द वेगळ्या वे मध्ये फिरवला होता, त्याच्यासाठी कारण काय होतं मी ते मांडलं होतं, जे की मी भाऊच्या धक्क्यावर पण मांडलं होतं, पण बोलू दिलं नाही गेलं. पण त्या कारणामुळे जर का मला फिनालेला नव्हतं बोलवलं तर खरंच खूप वाईट वाटलं. पण तू जे बोलली ते तुझं मत होतं. तू जे बोलली लोकांबद्दल ते खरं खोटं, मला माहितीये ते खरं आहे, आणि तिथे आणि कुणाबद्दल डिग्रेडिंग वे मध्ये बोलणं ते चुकीचं आहे. पण जर जे जे घडलंय ते बोलण्यात काही नाही. मला असं वाटतं की तिला, रुचिताला बोलवलं पाहिजे होतं फिनालेमध्ये, कारण तिने खूप कॉन्ट्रीब्युशन दिलंय या शो मध्ये. आणि मेकर्सने ते तिथे, मला असं वाटतं की मेकर्स थोडेसे चुकले, कारण रुचिता असती, ती परफॉर्म केलं असतं स्टेजवर, तिला एक जर्नीचं एंड भेटलं असतं. आम्ही सगळे एवढं मनापासून तिथे खेळत होतो, तर एक एंड तिला दिलं नाही. आणि काही फरक पडत नाही, कारण त्याच्यापेक्षा मोठं काम करते रस्त्याला, हे म्हटलं त्याच्यापेक्षा मोठं काम करते, सगळ्यात जास्त तीच काम करते. मला अजून एक सांग की जेव्हा तुला घराच्या बाहेर काढलं, कोणालाच वाटलं नव्हतं की तुला घराच्या बाहेर काढणार, कारण मला एकच एलिमिनेशन अजूनपर्यंत आठवतं, जेव्हा प्रत्येक एलिमिनेशनला कॉन्टेस्टंट सदस्यांना विचारायचे की कोण बाहेर जाणार, तुम्हाला काय वाटतं. मी पण जेव्हा मी आणि सागर दादा उभे होतो तेव्हा पण 2-3 लोकांनी सांगितलं विशाल बाहेर जाणार, किंवा प्रत्येकाच्या बाबतीत असंच घडायचं. पण रुचिता आणि सागर दादा जेव्हा होते, ते एपिसोड बघा, घरातल्या 12 लोकांनी सांगितलेलं, 10 किंवा 12, की सागर दादा, एकही व्यक्ती नव्हता ज्यांनी रुचिताचं नाव घेतलं. सगळ्यांनाच आम्ही रुचिताचं गेम घराच्या आत बघितलं होतं, आम्हाला माहित होतं की रुचिता नाही जाणार, पण रुचिता गेली. का गेली, कशाला गेली, ते तुम्हीच ठरवाल. इथेच मी सांगतो ना की गेम बायस्ड आहे की नाही आम्हाला माहित नाही पडत, वी जस्ट ट्रस्ट द प्रोसेस. पण ती बाहेर गेली. कसं वाटलं तुला जेव्हा तू बाहेर गेली, आणि काय झालं आणि काय काय कळलं, म्हणजे कसं होता ते प्रवास? तो दिवस बाकी कोणालाच वाटलं नव्हतं की मी घराच्या बाहेर जाईल, पण काय माहिती की जेव्हा मी भाऊच्या तोंडून त्या दिवशी जे वाक्य ऐकलं की या आठवड्याची वीकेस्ट कंटेस्टंट होती, तेव्हाच मला अशी एक आयडिया लागली होती की मे बी या आठवड्यात मला पाठवतायत काय की. आणि खरंच माझ्यासाठी तो इतकं डिसहार्टनिंग मोमेंट होतं, कारण मी पूर्ण तुटले होते, म्हणजे इतकी रडत होते की मला हँडलच नव्हतं होत. मी खालीच बसले आणि मला असं वाटत होतं आता बिग बॉसचा किंवा भाऊंचा आवाज येईल की रुचिता मस्करी चालली आहे, हे तुम्हाला फक्त अद्दल आम्हाला पण वाटलेलं की ते बोलणार की आता नो एलिमिनेशन, हा, की अद्दल घडवायची होती तुम्हाला म्हणून इतकं मोठं हे झालं. पण ते जेव्हा घडलं, मला तो दरवाजा बंद होईपर्यंत पण मला वाटत नव्हतं. मला असं वाटत होतं दरवाजा पकडून ठेवा, मला नाही जायचंय घराच्या बाहेर. बाहेर आल्यानंतर जेव्हा मी बघितलं, मला घराच्या आत टू बी ऑनेस्ट वाटत होतं की पूर्ण दुनियाच माझी अगेन्स्ट आहे, जसं भाऊ रिव्ह्यूज वगैरे देत होते. पण बाहेर आल्यानंतर कळलं की भरपूर लोक जे प्रेमही करत होते, 50-50% होते लोक, हेट पण करत होते लोक, प्रेम पण करत होते. पण ती हेट एवढी होती ना की मला त्या सिच्युएशन हँडल नाही झाली, कारण की मला एवढाही, जसं तुम्ही लोक इतके वर्ष झाले इंडस्ट्रीत काम करताय, तुम्हाला माहिती आहे या गोष्टींमधून बाहेर कसं पडायचं. माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट पहिल्यांदाच घडत होती आणि बाहेर आल्यानंतर एवढा त्रास झाला. माझं इंस्टाग्राम बॅन झालं, सस्पेंड झालं. आणि त्या सिच्युएशन मध्ये मला असं कळलं की इंटरव्ह्यूज मध्ये मी जे काय बोलले त्याच्यामुळे मे बी मला कामं नाही मिळणार. आणि मी खूप घाबरले होते, कारण की एक फ्रेशर आहे, एक स्वप्न घेऊन आली आहे, एका छोट्या गावाची पोरगी शहरात येऊन काहीतरी स्वतःचं साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न करते, आणि ते साम्राज्य कुठेतरी फसतंय किंवा ते बनूच देणार नाहीयेत किंवा काहीतरी गोष्टी गणतायत. मग ते कळत नव्हतं ते आपल्या चुकीमुळे आहेत का कोणीतरी मुद्दाम करतंय. जेव्हा माझं अकाउंट सस्पेंड झालं ना, माझ्या पायाखालची जमीन खिसकली होती, कारण की लोकांसाठी ते फक्त इंस्टाग्राम असेल, माझ्यासाठी ते माझं सर्वस्व होतं, कारण की माझं पोट त्या गोष्टीवरती भागायचं. माझी कॉलेजची फी, माझं घराचं रेंट, हे सगळं त्या इंस्टाग्राममुळे येत होतं, कोलॅबरेशन थ्रू वगैरे. आणि तेव्हा जेव्हा तेच गेलं तेव्हा मला वाटलं ना आता मला कामं मिळणार आहेत, माझं इंस्टाग्रामही गेलं. आणि त्या सिच्युएशन मध्ये ऍक्च्युली जर का प्राजक्ताताई नसती, सचिन दादाचा हात मला नंतर मिळाला, पण जर का प्राजक्ताताई नसती ना तर मला नाही माहिती मी काय केलं असतं. म्हणजे जसं मी बोलले की मेंटल हेल्थ वाईज मी थोडीशी वीक आहेच आधीपासून. आणि प्राजक्ताताई बाहेर आलेला सगळ्यात पहिला तिने फोन मला केला. मी घराच्या आत प्राजक्ताताईला खूप भांडलीये, तू होतास ते सगळं एक्सपिरियन्स करायला, बघायला स्वतःच्या डोळ्यांनी. मला नव्हतं वाटलं की प्राजक्ताताई माझ्यासाठी एवढं करेल. ती रोज फोन करून मला विचारायची, तू बरी आहेस का, तू बरी आहेस का, मी आहे तुझ्यासोबत. आणि तिने ते प्रूफ केलं जेव्हा तिने शिवबा मराठी मनात हे स्वतःहून मला तिने गाणं ऑफर केलं.
आणि मला जेन्युइनली वाटलं नव्हतं की मी प्राजक्ता शुक्रे इंडस्ट्रीमधले एका इतक्या मोठ्या नावासोबत काम करेल, रुचिता दामदार सारखं एक छोटं नाव इतक्या मोठ्या नावासोबत जोडेल. अशा सिच्युएशनच्या वेळेस जेव्हा मला असं वाटत होतं अख्खी दुनियाच माझ्या अगेन्स्ट आहे. बोलतात ना की काही नाती ना फक्त नावासाठी नसतात. काही लोकांनी घरात दादा, बहीण, आई या गोष्टींचा खूप बाव केला, पण ज्या नात्यांचा कधीच बाव नाही झाला ना ते म्हणजे प्राजक्ता ताई. जी मी तिला ताई म्हणते ना, तर ताईचा अर्थ काय हे तिने बाहेर आल्यानंतर मला सिद्ध करून दाखवला. मला अजून पण आठवतंय, मी जशी बोलले मी फिनालेच्या दिवशी शूटला होते आणि ते सुद्धा तिच्याचमुळे ठरलं, कारण की तिने त्याच दिवशी शूट ठेवलं ज्या दिवशी फिनाले होता. कारण ती फिनाले मिस करू नये, तिला फोमो होऊ नये म्हणून प्राजक्ताने त्याच दिवशी शूट ठेवलेलं. आणि खरंच म्हणजे जे नाती घरात खरे बनली आहेत ते बाहेर पण कंटिन्यू होत आहेत. आणि त्याच्यापेक्षा खूप चांगलं काम करणार एक बिग बॉस तुझं भविष्य घडू शकत नाही. मी हे माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने बोलतोय. खूप वर खाली माझं लाईफ पण गेलंय. पण मी तुम्हाला सांगतोय की रुचिता त्या घरात उद्धटपणे बोलायची, तिची भाषा काहीतरी, आणि तिने चुकीचं पण तिने खूप केलंय, खूप बोलाय, लोकांवर थुकली आहे, हे केलंय ते केलंय, पण मनाची तशी नव्हती. मनाची ही अशी आहे जसं आता इथे बसून बोलतीये अगदीच तशी आहे. त्या घरात होतं त्या एन्व्हायरमेंटमध्ये, पण ती चुकून शिकत होती. ती स्वतःला इम्प्रूव्ह करत गेली. सॉरी बोललं लोकांना, दीपालीला असू दे किंवा जिथे जिथे ती चुकली आणि गैर शब्दांचा वापर केला तिथे तिने स्वतःला सांभाळलं, तिथे सॉरी बोलली, चूक बरोबर केली, शिकत ते पुढे जात होती. आणि जेव्हा ती बाहेर गेली तेव्हा ती खरंच तुम्ही ते एपिसोड बघा, तेव्हा ती चांगलं बोलत होती आणि तिला मतं मांडता येतात. माझ्यापेक्षा बेटर मतं रुचिता मांडते, तिला येतात आणि ती तशीच होती. आणि त्याच वेळी ती बाहेर गेली. जर ती एंड पर्यंत असती तर एक नवीन रुचिता, अशी रुचिता तुम्हाला बघायला मिळाली असती. अजून एक गोष्ट, जेव्हा तू आत होती, नॉमिनेट होत होती, तेव्हा मी बघितले तुझे बाबा. ते सांग ना लोकांना, ते खूप इंटरेस्टिंग आहे कारण मी ते स्वतः व्हिडिओज बघितले. ते मलाही माहित नव्हतं. बाहेर आल्यानंतर मी सगळे व्हिडिओज बघितले की पप्पांनी पार्टी वगैरे बनवली, पोस्टर बनवलेत आणि पप्पा रस्त्यावरती उभे राहून सगळ्यांना दाखवतायत ही माझी पोरगी आहे, वोट करा. मी बाहेर आल्यानंतर जेव्हा बघितलं ना, मला असं झालं पप्पा ओ काय. पप्पांना माहितीच नव्हतं की त्यांना माहितीच नव्हतं सोशल मीडिया तुम्ही त्याच्यावरती प्रमोशन करू शकता, प्रमोट करू शकता, PR वगैरे काय करणं. खूप भोळे आई वडील आहेत. पाट्या घेऊन जेव्हा रस्त्यावर उतरले ना, रस्त्यावरती सगळ्यांनी एकेकाला थांबायचंय, माझ्या पोरीला वोट करा, जिओ हॉटस्टार डाउनलोड करा, पोरीला फॉलो करा. आमच्या रिक्षावरती सगळे पोस्टर छापले होते माझ्या फोटोजचे. आणि हे त्यांनी जेव्हा केलं ना, म्हणजे 12-12 तासाची ड्युटी करून रात्रभर माझ्यासाठी फिरायचे वोट मागत. आय थिंक त्यांच्या कष्टामुळे तरी मी 8 आठवडे टिकले, नाही तर मला नाही वाटत की मी इतक्या लांबपर्यंत गेले असते. माझी लढाई आतमध्ये होती, मला माहिती नव्हतं बाहेर काय घडतंय. खरी लढाई माझ्या आई वडील बाहेर लढत होते, कारण मला दिसत नव्हतं लोक माझ्याबद्दल काय बोलतायत. पण माझ्या आई वडिलांना माहिती होतं की माझ्या लेकीबद्दल लोक काय बोलतात, आणि तरी सुद्धा पाट्या घेऊन जो बाप रस्त्यावरती फिरू शकतो, जी आई लोकांना थांबवून बोलू शकते की प्लीज माझ्या पोरीला वोट करा. नाही, ते फक्त आई बाबाच करू शकतात. आणि खरंच मी ते जेव्हा बघितलं स्वतः की हिचे बाबा असे पाट्या घेऊन उभे होते, रिक्षावर फोटो लावत होते, माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि खरंच खूप 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 कौतुक आहे त्यांचं. चल थोडं लाईट करू यार, रडणं नाही, आपल्याला जमत नाही यार रुचिता, तू आणि मी असल्यावर रडणं जमत नाही. मला सांग, चला एक गोष्ट असं माझी जे तुला घराच्या आत अजिबात नाही आवडली. अजिबात नाही आवडली. आणि मी एक गोष्ट सांगेन जे मला नाही आवडली. जे वाईल्ड कार्ड झाल्यानंतर जे जळण चाललं होतं ना, काय काय नवीन ट्रिक्स काढले होते. मला एक आधीच असं झालं होतं, अनुश्रीने टोळी सोडली, रोशन दादा घरी गेलाय आणि मी खूप पॉझिटिव्ह आहे, मी खूप इन्सिक्युअर आहे माझ्या लोकांना घेऊन. आणि हा जेव्हा मला सोडून अख्ख्या दुनियाला टेन्शन देत होता, आयुष्य शपथ एवढी जळत होती माझी. मला झालं होतं हा का माणूस आहे, मला मारायची इच्छा होती त्याला, मी मारतही होते त्याला. खूप मार खाल्लाय मी आयुष्यात. सर्वात जास्त मार रुचिता दामदारने मला मारले आणि खूप मारायची, चिमट्या घ्यायची, मारायची, सगळं काय केलं. आता तुम्ही बघितलं, सबूत आहे. आताही तेच करते. आमचं नातं तसंच आहे. बिग बॉसच्या घरात आय थिंक एकच कंटेस्टंट होती जी विशालला मारू शकत होती. आणि तेव्हा
जेव्हा मला खरंच तुझी गरज होती, जेव्हा राखी पण आली होती आणि राखी पण काही बडबडत होती, किंवा संस्कृतीच्यामुळे जेव्हा चक्कर वक्कर आली होती, सगळं गोंधळ झाला होता, आणि जेव्हा मला तुझी गरज होती आणि तू नव्हतास, तेव्हा मला जेन्युइनली तुझा खूप राग आला होता. So, yeah. अरे आय एम सॉरी रुचिता, ते मी सांगितलं पण आहे, ते बिग बॉसच्या घरात पण सांगितलं. जेव्हा राखी आली आणि मला ओरडून सांगितलं की अरे रुचिता बेहोश झाली, मला वाटतं राखी मस्ती करते, ते नेहमी करायची, काही ना काही नाटकं करून सांगायची. पण जेव्हा अनुश्री ओरडली तेव्हा मी धावत खाली आलो. तेव्हा मला वाटलं की तू तू पडली आहेस, एन्झायटी अटॅक झालाय, मग मीच तुला उचलून डॉक्टरकडे घेऊन गेलो. आणि मी ते कॅमेरावर पण सांगितलंय, पण आज इथे पण सांगतो, आय एम रिअली सॉरी. आय शुड हॅव, खरंच आय एक्सेप्ट की मला ते बेटर हँडल केलं पाहिजे होतं मी, अँड आय एम रिअली सॉरी. पण मला पण एक गोष्ट आहे जे तुझी खटकली आहे. मी चुकूच शकत नाही. घराच्या आत नाही, घराच्या बाहेर आल्यावर मी असं, मला कोणीतरी क्लिप पाठवलं, तेव्हा तू ज्या वीक मध्ये घराच्या बाहेर गेली, त्याच वीक मध्ये तू राकेश बापट बरोबर प्लॅनिंग करत होती की तू त्याच्या बरोबर खेळणार आहेस. आणि मला नाही, हा, ते तू जे आहे ते मी बघितलंय की तू किचन एरियामध्ये त्याच्या बरोबर, त्यांनी तुला सांगितलं येऊन की रुचिता आपण एकत्र खेळूया, तू बोलली हो, अच्छा आपण नेक्स्ट वीक पासून एकत्र खेळूया. राकेश बापट बरोबर खेळणं म्हणजे विशालच्या अगेन्स्ट खेळणं, हे सगळ्यांनाच माहितीये. त्यात काय, हे यार सीधा है जो है वो है यार, असं काही नाही यार, असंच आहे त्या घरात, असंच होतं. तू कव्हरअप करू नको. तू सांगितलंस की नाही त्याला काय की तू त्याच्या बरोबर खेळणार आहेस आणि माझ्या बरोबर नाही, असं काहीही घडलेलं नाहीये. हे काही स्वतःच्या मनाने तू स्वप्न, मी बघितलंय ते. एक मिनिट, जर का अशी क्लिप असेल ना तर आता फक्त मधलं उडवलं, मी पूर्ण आयब्रो काढायला तयार आहे. अरे मग बघणार कोण पण तुला? तर झालं असं होतं की राकेश बापट बोलला होता की आपण बाहेर जाऊन बोलूयात, बाहेर जाऊन असेल डॅन्यूब एरियामध्ये. आणि आम्ही तिथे जाऊन बसलो आणि त्यांनी सुरुवात केली की तू एक स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहेस, मी एक स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहे, आणि शो खूप असं सरळ चाललाय, तर काहीतरी उतलपुतल क्रिएट करूयात. तर मी म्हणलं नक्की काय करायचं, म्हणे सोबत खेळूयात. मी म्हणलं चालेल, आपण टास्क मध्ये नजरानजर करूयात, जर का मला कधी तुझी गरज असेल तर डोळ्यांनी बोलूयात आणि तिथे सॉर्ट आउट करूयात. मला जेव्हा तुझी गरज असेल तेव्हा उभा राहा, जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी उभी राहील. पण मी त्याला तिथे क्लिअर केलं होतं की मी या गेमच्या नादात आपल्याला सोबत खेळायचंय, म्हणून मी विशालच्या अगेन्स्ट जाणार नाही आणि मी तन्वी कोलते सोबत खेळणार नाही. हे आमचं तिथल्या तिथेच क्लिअर झालं होतं. पण मला आवडलं नाही तू राकेश बरोबर असं बोलली ती. अच्छा अच्छा. एनिवेज, तर मला हे कळत नाही की जर हे राकेशने हे केलं होतं तर त्याची चुगळी का नाही दाखवली कोणाला? त्यांच्या काट्याला, सगळ्यांना. म्हणजे सगळेच करत होते मागे जाऊन, सगळेच एकमेकांबद्दल बोलत होते, सगळेच प्लॉटिंग करत होते, पण प्रत्येक चुगलीचा हिरो विशाल कोटेन. माझंच पिक्चर आज चालू होतं की मीच हिरो आहे प्रत्येक चुगलीचा, मला फरक पडत नाही. पण तुला कळतंय का, ही चुगली तुला पण दाखवू शकली असते, पण तुला पण नाही दाखवली. का माहितीये? कारण त्यांना माहिती होतं की हे नाही तुटणार आहे. ते जे पण आहे, पण माझीच चुगली दाखवली हे मला खटकतं. म्हणून असं कधी कधी वाटतं की बायस होतं नाही होतं, ते डाऊट येतं मनात, यामुळेच येतं ना. मग लोक पण बघतात, लोकांना पण दिसतं ते की ह्याचीच का चुगली दाखवताय, ह्यालाच का दाबताय, ह्यालाच का, ह्याची स्टोरी का संपवताय, हा ज्याच्याबरोबर असेल त्यालाच का बाहेर काढताय, हे डाऊट्स येतात. पण मी तरी सांगतो की त्यांचाच शो आहे, तेच बनवतायत, तेच जिंकवतायत, आणि आम्ही फक्त पार्टिसिपेट करतोय. आणि आम्ही थँकफुल आहोत त्यांच्या की आम्हाला बोलवलं, एवढं मोठं शो दिलं, आणि ग्रॅटिट्यूड आहे, आणि काहीच डाऊट नाहीये. बाकी ठरवणारे तुम्हीच आहात. तुला असं नाही वाटत का, पण ती काटाला जर का ती चुगली दाखवली असती तर काटा आधीच मोडलेला, अजून किती मोडवायचं होतं त्यांना? आपण काट्याबद्दल बोलायचंच नाही, मी बोलणारच नाही, आपण फक्त आपल्याबद्दल बोलायचंय. चल असं करूया, 3 कॉन्टेस्टंट्स घेऊया, एका शब्दात त्यांचं डिस्क्रिप्शन, आणि नंतर त्यांना एक सल्ला. मी आधी देणार. हा, तू मला 3 नाव दे, मी त्यांच्याबद्दल एक जे मनात येतं बिंदास, मी तसंच आहे, लोकांना माहितीये हा बिंदास आहे, घाबरत नाही. त्यांच्याबद्दल जे येतं ते मनात मी बोलीन, आणि त्यांच्याबद्दल त्यांना एक सल्ला देईन. ओके. पहिलं नाव राकेश बापट. वीक प्लेअर. का? ठीक आहे, सल्ला दे. का नाही विचारायचं, मला वाटतं तो वीक प्लेअर आहे. सल्ला हे आहे की खूप चांगला माणूस आहे, मी त्याला जेवढं त्याला भेटलोय तेव्हा त्याच्याबद्दल मी जाणतो तेवढं तो एक चांगला माणूस आहे. प्लेअर म्हणून खूप वीक आहे. त्या घरात त्याने काहीच नाही केलं. राखी आली नसती तर त्याचा गेम नसता. ओके,
माणूस चांगला आहे, प्लेअर वीक आहे. आमच्यामध्ये जे पण झालं भांडण किंवा मी जे बोललो ते बोललो, आता मला वाटतं की त्याच्या डायव्होर्स बाहेर येऊन असं वाटतं की त्याच्या डायव्होर्स बद्दल सगळ्यांनाच माहितीये, ते गुगलवर आहे सगळ्या कळते. त्याचा एवढा मुद्दा का उचलला? तो माझ्या बॉडी बद्दल की इंजेक्शन घेऊन बॉडी बनवलीये, मी ऐकलंय स्वतः. तो माझ्या एज बद्दल सगळं काही बोलत होता. हे वीक 1 पासून होतं. वीक 1 पासून होते, कधीच दाखवलं गेलं नाही. मी फक्त बोललो तुझ्या डायव्होर्स बद्दल बोलू का, त्याच्या डायव्होर्स बद्दल काय बोललो नाही. त्याचा डायव्होर्स झालं सगळ्यांच माहिती. तर त्याच एवढा मुद्दा उचलला. मी त्याला धक्का मारला, त्याने धक्का मारला मला परत. म्हणजे तो पण धावत जायचा, तुझ्यावर धावत आला एकदा नाही भरपूरदा. तो राखीवर धावत गेलाय, मी त्याच्यावर धावत गेलो, तर मला शिक्षा झाली. चल ठीक आहे. तर त्याचं गेम मला वीक वाटतं. माणूस म्हणून खूप चांगलं, मी ऍज अन ऍक्टर मी त्याला खूप अप्रिशिएट करतो, मी त्याचं खूप कौतुक करतो. परफॉर्मर कडक आहे, प्लेअर वीक आहे. मला जर भेटला, मी आधीच बोललोय, मला जर कुठे भेटलं तर आमच्यामध्ये एक मॅच्युरिटी आहे दोघांमध्ये, आम्ही ते हँडल करू आणि एकमेकांची मिठी मारून सॉल्व्ह करू. अजून भेटलो नाहीये, वेट करतोय की त्याला भेटू. ओके. दुसरं नाव तन्वी. मराठी बिग बॉस सीझन 6 ची विनर. एक शब्द. विनर. सल्ला. फेक वागू नकोस, रिअल राहा. गेम संपलाय. खूप मेहनत केलीयस. जे 100 दिवस फेक राहण्यात पण मेहनत लागते. नाही खरं आहे यार, मी करू शकत नाही, आम्ही करू शकत नाही, म्हणून आम्ही चुकत होतो. हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे करण्यात पण मेहनत लागते. पण ड्रीम होतं तिचं की बिग बॉस जिंकायचं, ते जिंकलीये. आमच्या सीझनचं विनर एकच आहे, तन्वी कोलते, आणि ते मी मान्य करतो. मी तिचा एक इंटरव्ह्यू बघितला जेव्हा ती रडत होती आणि सांगत होती की मला लोक ट्रोल करतात, मी जिंकली तरी असं वाटत नाही की मी जिंकलीये. तर प्लीज तिला ट्रोल करू नका, विनर तन्वीच आहे. बाकी तुमचं जे मत आहे ते सराखोपर, पण आमच्या सीझनची विनर तन्वी आहे. आणि तिला मला हेच सल्ला आहे तिला की फेक नको वागूस, रिअल राहा. तू खूप गोड आहेस, खूप टॅलेंटेड आहेस, पण जेवढं रिअल वागलीस तेवढं तू पुढे जाशील. ओके. तिसरं नाव तुझी बाळू अनुश्री. टोपीबाज. सल्ला. तिला मी टोपीबाज बोलतो, ती खूप हे बघून खूप हसणार आहे. ती स्वतः हसत होती. मी अशीच आहे. पण ती तशीच आहे, टोपीबाज होती आमच्या गेम मध्ये, आणि जशी आहे तशी तोंडावर खेळली यार. बाळू, आय लव्ह यू. पण मला तिला एकच सल्ला द्यायचा की तू इमोशनल आहेस, ते लोकांना दाखव, मनात ठेवू नकोस. मला माहिती आहे एक्सपिरियन्सेस चांगले झाले नाहीयेत तुझ्या लाईफमध्ये, बाबा पण नाहीये तुझे, आणि ते फाईट करत 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 तू स्वतःच्या आजूबाजूला एक वॉल बनवलंयस. मी त्या वॉलच्या आत आलोय आणि तुला मिठी मारली म्हणून मला ते कळतंय. मनातून तू खूप सॉफ्ट आहेस, खूप इमोशनल आहेस. फक्त ते इमोशन्स बाहेर काढ आणि खुश राहा. आशीर्वाद आहे माझा. आता मी तुला देतो 3 नावं. सगळ्यात आधी दीपाली. ओव्हर इमोशनल. म्हणजे आय थिंक माझ्यापेक्षा जास्त जर का कोणी त्या घरात इमोशनल होतं तर ती दीपाली ताईच होती. आणि तिला सल्ला म्हणजे ती जो सल्ला मला द्यायची की विशाल तुझा वापर करतोय, ऍक्च्युली वापर तुझा होत होता दीपाली ताई, हे तुला नव्हतं कळत. कारण की जी माझी लोक होती, माझी लोक, रोशन दादा असेल, अनुश्री असेल, विशाल असेल, मेन म्हणजे विशाल असेल, ज्याच्याबद्दल दीपाली ताई एवढं सांगायची, मला जेव्हा गरज लागायची किंवा गरज भासायची, उमेदवारी असो काही असो, तो स्वतःला बाजूला ठेवून माझ्यासाठी उभं राहिलाय. पण हेच तुझा ग्रुप तुझ्यासाठी कधीच केलं नसता, आणि हे तुला आय थिंक खूप शेवटी कळलं. अरे तिला कळत नाही. तिला असं होतं की मी काटा बनवलोय, मी काटा, हो काटा तिनेच बनवलं, पण चालवलं नाही ना. बनवण्यात आणि चालवण्यात फरक असतो. तर बनवू नकोच, चालव. ती खूप जेन्युइन प्लेअर होती, खूप जेन्युइन प्लेअर. म्हणजे माझं आणि तिचं खूप मतभेद झाली, भांडणं झाली, मी तिला इन्स्पिरेशन मांडले होते, माझ्याकडून खूप चुकीच्या गोष्टी झाल्या तिच्याकडे, आणि फॉर दॅट आय एम व्हेरी सॉरी. आणि म्हणून आय थिंक आमच्यातले ते गॅप्स क्लिअर झाले, म्हणून आम्ही परत भेटलो, बोललो. पण आय थिंक तिने आजूबाजू बाकी दुश्मनांना तर आपण त्याच नजरेने बघतो, पण तिने स्वतःच्या ह्याच्यात पण बघायला पाहिजे होतं की तिच्यासाठी खरी उभी राहणारी कोण लोक होती. जे तू रेवाला बोलला होतास ना की दीपाली ताईची जेन्युअनली कोणी तिला प्रायोरिटी नाही मानत, ते ऍक्च्युली ट्रू होतं. तिने सगळ्यांसाठी खूप केलंय. मी दुश्मन असून तिने मला खूप माया दिली आहे, पण तिला तेवढं प्रेमळतेने किंवा मायेने तिला कधी कोणी तेवढं जवळ नाही घेतलं. तर आय थिंक प्लीज स्वतःच्या आजूबाजू पण एक बघ, एक शेल मध्ये नको राहूस. दुसरं नाव म्हणजे आपली राखी सावंत. राखी एंटरटेनर.
म्हणजे खरंच हा शब्दच राखी सावंतसाठी बनलाय. एवढा त्रास दिलाय तिने, खूप त्रास दिलाय. सल्ला हा त्याच सल्लावरच येते. खूप त्रास दिलाय. तर सल्ला एवढाच आहे, तू खूप कडक आहेस. फक्त गेमच्या नादात थोडासा एक लाईन मेंटेन करत जा, कारण की बाहेर खूप गोष्टी असतात ज्या आपल्या शब्दांमुळे त्यांचे आयुष्य खूप जास्त अफेक्ट होऊ शकतात. ह्याचं उदाहरण म्हणजे राखी यायच्या आधी आपल्या नात्यावरती लांछन कधीच कोणी उडवलं नव्हतं Right. ना. ते कधी त्या दिशेने लोकांनी कधी त्याचा विचार केला होता. लोकांनी एक चांगला बॉन्ड, एक चांगली मैत्री आणि एकमेकांसाठी नेहमी उभे राहणारे को कंटेस्टंट ह्याच हेतूने बघितलं होतं. पण राखीने येऊन त्याला इतकं वेगळं वळण दिलं ना, त्याच्यामुळे बाहेरचं खूप मेसअप झालं आणि एका चांगल्या नात्याला एक खूप घाणेरडं वळण मिळालं. सो आय नो तू शो साठी काहीही करायला तयार असतेस, फक्त त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्यांच्या आयुष्यावर होऊ देऊ नको. बाकी आय लव्ह यू. जशी तू बोलतेस छोटी राखी आहे, तर मी तुझ्याकडनं इन्स्पिरेशन घेते, पण मी या गोष्टीचं इन्स्पिरेशन नाही घेणार. तिसरं म्हणजे थोडा अनपेक्षित आहे, हा. पण मला पाहिजे की तू तिच्याबद्दल बोल. हा. दिव्या आय डोंट नो की इतक्या चांगल्या एक शब्द आधी नाही, मला हे बोलायचं मनात जे आलं ते एक शब्द. लीडर. इतक्या चांगल्या व्यक्तीबद्दल कुठल्याच इंटरव्ह्यू मध्ये कोणीच नाही बोलत आहे. म्हणजे खूप स्ट्रॉंग कॉम्पिटिटर होती ती. सगळे तिला घाबरायचे. तिला आणि हे ऍक्सेप्ट करते, हे आमची बोलणी झालीत की बाबा हिला नको काही बोलायला, कारण की माहित नाही ती शब्दांनी अशी वार करते की आपल्याला परत टॅकल नाही करता येणार. ती जेन्युइनली लीडर आहे, पण ती त्या गेम मध्ये फॉलोवर बनून राहिली. मला असं वाटतं तिची जी बाहेरची पर्सनॅलिटी जी मी ओळखते तिला, तिने जर का ती कंटिन्यू केली असती ना, तिला त्या सल्ला तेच सांगते, तेच कंटिन्यू केलं असतं. तर तेच जर का कंटिन्यू केलं असतं तर तिला जिंकण्यापासून कोणीच थांबू नसतं शकलं. आणि जर का स्वतः जर का थोडा रागावरती कंट्रोल ठेवला असता तर वाचली असती. शब्दांवरती कंट्रोल ठेवलं असतं, रागांवरती कंट्रोल ठेवलं असतं. कोण बोलतंय हे? रुचिता आमदार बोलतीये, जिने कधीच स्वतःच्या रागावर कधीच शब्दांवर कंट्रोल ठेवलं नाहीये. हे रुचिता बोलतीये तेच म्हणजे तर आता आपण एक अशा गोष्टीकडे वळूया जे सगळ्यांना उत्सुकता आहे, सगळ्यांना त्याची माहिती पाहिजे. हे प्रश्न मला खूपदा विचारलं गेलंय. मी आणि रुचिता याच्या आधी एकच जागी दिसलोय, ते पण व्हायरल झालोय. तिथे आम्ही बोललोच नाही, जे बोललो ते आजच इथेच बसून बोललोय. खरंच हे खरंय, आम्ही पहिल्यांदा भेटलो असं आणि वाटत नाही, कारण सोफा पण टोळीवाडाचा आहे, एन्व्हायरमेंट पण आहे आणि रुचिता पण आहे. तर एक असा प्रश्न जे मला खूप विचारतात लोक, तुला पण विचारतात, आज आपण बेभानपणे बिंदासपणे जसे आपण आहोत डंके की चोट पर त्याचं उत्तर देऊया की विशाल आणि रुचिताचं नातं काय. आधी तू सांग मग मी सांग. विशाल, तू मला खूप आवडतोस माणूस म्हणून. रुचिता तू मला खूप आवडतेस डान्सर म्हणून. हे असंच झालं होतं जे वेगळ्या दिशेने गेलेलं आहे. सो हेच होतं की माझा ना त्याच्यासाठी खरंच एक सॉफ्ट कॉर्नर त्या घरात होता, कारण की तिथे खरंच पूर्ण दुनिया माझ्या अगेन्स्ट होती, ते माझ्याच चुकांमुळे. आय नो. आणि तरी सुद्धा त्याला माहिती होतं की बाबा चुकतीये, शिकतीये आणि विथ टाइम शिकेल. एक्सपिरियन्स, एक्सपोजर कमी आहे. आणि तेव्हा तो उभा होता, ते समजून घेण्यासाठी तो होता. कारण की तिथे ते बऱ्याचशा लोकांना नाही कळलं की, किंवा त्यांना ते समजूनच घ्यायचं नव्हतं की बाबा सुरुवात आहे त्या पोरीची. आणि आय थिंक त्यांनी त्याच्या आयुष्यात एवढं जगलंय की तो समोरच्या माणसाला असं बघून मापू शकतो की हा बाबा काय, का, कुठून येतात त्या गोष्टी, किंवा बॅक स्टोरी काय असेल. आणि त्याच्यामुळे ते सॉफ्ट कॉर्नर होतं की एकच माणूस घरात आहे जो मला समजून घेऊ शकतो. एक ट्रस्ट फॅक्टर होता. आणि आय थिंक ती एक मैत्री होती, एक तो विश्वास होता की काही जरी झालं त्या घरामध्ये कोणी कोणासाठी उमेदवारी नाही सॅक्रिफाईस करू शकत, कधी कोणासाठी उभं नाही राहू शकत. जसं मी निगेटिव्ह दिसायला लागले म्हणून सुरुवातीला मी जिला खूप जवळची मैत्रीण मानत होते, तिने माझा हात सोडला का तर मी निगेटिव्ह दिसायला लागले. तसं तूही सोडू शकत होतास, पण तू नाही सोडलास. आणि तीच गोष्ट मला कुठेतरी मनाला भावली आणि त्याच्यामुळे मी खूप अटॅच झाले होते. एक इमोशनल अटॅचमेंट होता आणि तो अटॅचमेंट आय थिंक मला खरंच कधीच नाही संपवायचा आहे. कारण घराच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा तूच उभा होतास. जेव्हा माझं अकाउंट सस्पेंड झालं होतं त्या पूर्ण प्रोसेसमध्ये अकाउंट वापस आणायला फक्त एका व्यक्तीने मदत केली आहे, ती म्हणजे विशालने. आणि आय थिंक त्याच्या एफर्ट्समुळे त्यांनी जे सगळ्यांना बोललं वगैरे, ऑफकोर्स चॅनलनी खूप मदत केली आहे. केतन सर, प्रथमेश देसाई सर, प्राची, चॅनल. पण त्याच्यासाठी जे कंटिन्यू असं बोलतात ना, एखाद्याच्या डोक्यावर बसून काम करून घेणं, ते विशालनी केलंय. आणि आय एम रिअली व्हेरी थँकफुल. आणि
ही इमोशनल अटॅचमेंट आहे. हो, मला हा खूप आवडतो माणूस म्हणून, पण त्याच्यात कधीच प्रेम लफडं हे नाही होऊ शकत. हा, कारण आम्ही खूप गोड आहोत, जसे आहोत तसेच आहोत. आणि एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर त्यांच्यामध्ये काहीतरी घाणच व्हावं, हे तुमच्या डोक्यात घाण आहे, आमच्यामध्ये नाही. आणि एक मला जेव्हा लोक तिला कॉमेंट देतात की तू म्हाताऱ्या बरोबर आहे, मला असं वाटतं ते स्वतःच्या मला स्वतःचं बाप बोलवत आहेत. स्वतःच्या बापाला पण म्हाताराच बोलत असतील ना, तर मी त्यांचा बाप आहे असं वाटतं. मला बरं वाटतं. अजून बोला. 39 मध्ये कोण म्हातारा असता यार? 39 मध्ये त्यांना वाटतं मी म्हातारा आहे, पण मी तुम्हाला ऍडवाइस देतो, 39 मध्ये तुम्ही एक्सरसाइज करा, चांगलं जेव्हा, मस्त स्वतःचं केअर करा, तर तुम्ही माझ्यासारखे म्हातारे व्हाल. आणि मला काहीच फरक पडत नाही, कारण विराट कोहली माझ्या एजचा आहे, वरुण धवन आहे, रणबीर कपूर माझ्यापेक्षा 5 वर्ष मोठा आहे. जर त्यांना पण तुम्ही म्हातारे म्हणत असताल, तर ऋतिक रोशन आणि जॉन एब्राहम तर 54चे आहेत. ते काय आजोबा आहेत. आणि शाहरुख आणि सलमान काय पडदाद आहेत. पण मला असं म्हातारं चालणार आणि आम्हाला घंटा फरक पडत नाही. तुम्ही बोलत असा, मला आवडतं असं म्हातारा. 39चा मला आवडतं. चॅनलने मला बोललेलं की आमच्याकडे तुझे आधार कार्ड, पासपोर्ट सगळे आहेत, आम्हाला माहितीये तू काय एवढं असं लोकांना जस्टिफाय करतो. हिने पण बघितले, मला काहीच फरक पडत नाही. आमचं नातं प्युअर आहे, मैत्रीचं आहे. मी हिच्या बरोबर उभं राहणार, नेहमी राहणार. आणि हिच्या बरोबर नाही, माझ्या बाळू अनुश्रीच्या बरोबर, रोशन बरोबर, राधा बरोबर, आणि खूप सारे अशी लोक आहेत. प्राजक्ता आहे, तोही मेन आहे. त्याच्यानंतर प्राजक्ता आहे, सचिन दादा आहे, सागर दादा आहेत. माझे सगळ्यांबरोबर मी उभं राहणार आहे. आणि तसंच प्रेम आहे. माझी कोणाशी काहीच दुश्मनी नाहीये. लोकांची असेल, माझी नाही आहे भाई. मला सगळ्यांशी प्रेम आहे. मला खरंच दुश्मनी नाही ठेवायची आहे, कारण खूप लहान छोटीशी दुनिया आहे, छोटंसं आयुष्य आहे. प्रेमाने राहा, सगळ्यांना प्रेम वाटा, तसंच आहे. तर आमचं नातं एकदम पक्कच आहे आणि असंच राहणार नेहमी. आणि ते मैत्रीचं आहे, एक दुसऱ्यांची. मला ही खूप आवडते, तिला मी खूप आवडतो, आम्ही सांगतो असंच आहे. पण तेच आहे, ट्रस्टचं नातं आहे. प्रश्न विचारले, आता मला विचारू दे. काय मला एक तुला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. गप्पा बाज. मला एक सांग, तुम्ही लोक आत होतात तेव्हा पण मी बघत होते बाहेर कमेंट्स वगैरे, सगळं अकाउंट नसलं तरी दुसऱ्यांच्या अकाउंटवरून सगळे बाहेर आल्यानंतर पण बोलत होते की तू किंवा अनुश्री हे विनर असायला हवे होते, किंवा सगळीकडे तेच दिसतंय की विशाल मास्टर माइंड होता या खेळाचा. बाप रे हा माणसाला काय करू. अंडरलाईन करतो मी, लोक अंडरलाईन केलं यार. जे मी चूक करतो त्याचं मला सजा देतात, जे मी क्रेडिट म्हणजे जे वाईट केलं त्याचं क्रेडिट मी घेतोय, तर चांगलं केलं त्याचं क्रेडिट पण मीच घेणार ना. मेहनत केली यार, ते अहंकार नाही, ते माझं स्वाभिमान आहे. बोल. तर लोक म्हणतात की खरा विनर विशालला असायला हवं होतं, कारण की खेळलाय तो खेळ, म्हणजे कसा खेळावा तो विशालनी खेळलाय, सगळ्यांना खेळवलंय. मग ते कसं का असं ना. मग हे सगळे कमेंट्स बघून तुला वाईट वाटतं का, की बाबा जर का एवढं लोक बोलतायत मास्टर माइंड विनर, रिअल विनर, आणि तरी तू नाही जिंकलायस? अरे मला खूप वाईट वाटलं तू नाही जिंकलास. त्याच्याने काहीच फरक पडत नाही. बघ, विनर एकच असतो, ती तन्वी आहे. आणि आय अप्रिशिएट हर. आणि मला बाहेर गेल्यानंतर कमेंट्स बघून हे ते खूप असं वाटतं की विशाल किंवा अनुश्री खूप बायस्ड विनर आहे, हे विनर आहे. पण मला असं वाटतं की विनर एकच आहे. ते बायस्ड आहे का नाही ते जनता ठरवतेच आहे. मग त्याच्याबद्दल काय बोलायचं. आपल्याला जनताचं प्रेम भेटतंय, त्याच्यातच आपण खुश आहोत. आय ट्रस्ट द प्रोसेस. मी मेकरला ट्रस्ट करतो. त्यांनी जे केलंय, मला या शो मध्ये पण त्यांनीच बोलवलंय, त्यांनीच खेळवलंय, मग त्यांनीच जे केलंय ते केलंय. मग मी हरल्यावर बाहेर येऊन त्यांच्याबद्दल काही बोलू किंवा अरे मी जिंकायला पाहिजे होतं असं बोलू, ते सोर लुजर आहे ना. ते काय रडकं बाळ असतं. मी तसा नाहीये. मी खूप आनंदात आहे. एवढं सारं प्रेम मिळतंय आणि मी मास्टर माइंड आहे तर आहे. ते टायटल मला बिग बॉसने दिलंय आणि ते घेऊन मी पुढे चालतोय. आणि मी काही ब्रँड पण नाहीये, मी तुमच्या मधलाच एक आहे. जे स्वतःला ब्रँड बोलतात त्यांनी ब्रँड बनवावं, स्वतःचं ब्रँड बनवावं आणि मग स्वतःला ब्रँड बोलावं. आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीन. आणि खरंच ते खूप मेहनती आहेत जे स्वतःला ब्रँड बोलतात, पण पहिले ब्रँड बना मग बोला, है ना. आणि मला ब्रँड बनायचं नाही. मी आपला मास्टर माइंड आहे, आपल्या मधूनच एक आहे, नॉर्मल
दगडी चालचा मुलगा आहे जे इथपर्यंत पोहोचला तेच खूप खूप आहे माझ्यासाठी. आणि आता एवढं प्रेम भेटतंय तर मला दुसऱ्यांबद्दल मी कोणाबद्दल चांगलं विचार नाही करत, मी कोणाबद्दल वाईट विचार नाही करत, मी कोणाबद्दल विचारच नाही करत. माझ्याबद्दल कर रे. मी सेल्फलेसली सेल्फिश आहे. सेल्फी बाप रे. ते शाहरुख खानचं आहे, मी कॉपी केलं. सेल्फलेसली सेल्फिश आहे आणि तसंच आहे मी. ठीक आहे. तर मित्रांनो, आमच्या गप्पा गोष्टी संपलेल्या आहेत. बहुतेक तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही दिली आहेत. नाही दिली तर ते पाठवा. ते परत एकदा टोळी भेटेल तेव्हा आम्ही ते बोलू. खूप बरं वाटलं यार तुझ्याशी बोलून. बिग बॉस नंतर आम्ही पहिल्यांदा भेटलोय असं आणि परत सोफ्यावर बसून खरंच नॉस्टॅल्जिया हिट होतोय. असं डोकं खायचं दिवसभर मी त्याचं. हा, डोकं खायची. म्हणजे मी खाऊ पण शकत नाही कारण तिच्या डोक्यात काहीच नव्हतं, तर कसं खाणार. सतत मारायची ही मला. तर असंच आमचं नातं आहे. हे बघितलं तेच रिअल आहे आणि तेच नेहमी राहावं. आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि याच्यानंतर टोळी भेटणार आहे, टोळीचं गाणं येणार आहे रील मध्ये आणि सगळ्या टोळी बरोबर तुम्हाला मी भेटवणार आहे. थँक्यू सो मच. असंच प्रेम देत राहा. ही होती रुचिता आणि अशीच आहे विशाल असाच आहे आणि अशीच आहे ही रुचिता आणि खूप मजा आली. थँक्यू सो मच. सायनिंग ऑफ. मी आहे आपला मास्टरमाइंड. मित्रांनो, मी नवीनच आहे युट्यूबवर, पण खूप प्रेम देताय तुम्ही. प्लीज सगळ्यांना सांगा की जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा. खूप 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 प्रेम द्या. मी आपल्यामधलाच मास्टरमाइंड आहे, आपला मास्टरमाइंड आहे. आणि अजून कोणाला बघायचंय माझ्या बरोबर बिग बॉसच्या लोकांना ते सांगा का, किंवा माझ्याबद्दल काय तुम्हाला विचारायचं असेल, माझं फिटनेस रुटीन, लाईफस्टाईल, फॅशन सगळं विचारा आणि मी त्याच्याबद्दल त्याच्या बाबतीत व्लॉग्स बनवणार आहे. खूप मज्जा येते तुमच्याशी बोलायला. परत कनेक्ट करतोय आपण बिग बॉसच्या नंतर. तर खूप सारं प्रेम द्या. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सांगा.